संयम्य मनोहृदि निरुद्धेच मूर्ध्यादायात्मन प्राण मास्थितो योग धारणाम ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरण यत्तयात देह सयाति परमाम गती. म्हणजे शेवटच्या क्षणी योगी जो प्राण सोडत असतो तो कसा सोडतो हे मला पुन्हा एकदा कृपा करून सांगा असं म्हणल्यामुळं पुन्हा एकदा भगवंत त्याची प्रक्रिया सांगतो की सर्वद्वारा आणि संयम्य. सर्व द्वाराने येतं सगळे दार या शब्दाचा अर्थ इथे इंद्रिय असा आहे. सगळ्या इंद्रियांचा संयम करून आणि मनोहृदि नियम्य आणि मनाच्या ठिकाणी प्राणाचा निरोध करून मूर्ध्नी आधाय आत्मनः आणि आपला प्राण जो आहे सुषुम्ना नाडीच्या द्वारा त्या मूर्धास्थानी आणायचं. म्हणजे इथं सहस्रार चक्र जे आहे तिथं आणायचा. असं करून जो योग धारणा करतो आणि मग नंतर ओम इति एक अक्षर ब्रह्म म्हणजे ओमचं स्मरण करतो. कारण ओम हे जे आहे हे एक अक्षर ब्रह्मच आहे. ओम इत्येकाक्षर ब्रह्म अशी श्रुतीच आहे. म्हणजे ओम आणि ब्रह्म एकच आहे. कारण ओम हे ब्रह्माचं नाम आहे. नामनामीचा अभेद असतो. म्हणून ओम असं म्हणत जो मला माझं स्मरण करत व्याहरण आणि माम अनुस्मरण हे दोन गोष्टी. ओमचा उच्चार करत आणि माझं स्मरण करत. अनुस्मरण या शब्दाचा अर्थ माझं स्मरण करत जो देह सोडतो स माम परमाम गती याती माझ्या परमगतीला जो प्राप्त होतो असा त्याचा अर्थ आहे. ते तिथं सांगतात ज्ञानोबा आहे. तरी मना या बाहेरीकडे यावयाची साविया सगळे मोडे हे हृदयाचे डोळे पुढे तेसी कीजे. मनाची बाहेर विषयाकडची धाव थांबवायची. म्हणजे काय करायचं योग चित्तवृत्ती निरोधा करायचा. दुसरं काही नाही. योग करायचा. योग करायचा म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करायचा. चित्तवृत्तीच्या इकडे तिकडे पळतात धावतात त्या होऊ द्यायच्या नाहीत धावू द्यायच्या नाहीत. कुठल्याच विषयांकडे चित्ताला न जाऊ देता प्राण आकर्षण घेऊन प्राणायाम करायचं. प्राणायाम केल्याने काय होतं की चित्त मन स्थिर होतं. प्राणायामाचा मोठा भाग काय आहे मन स्थिर होतं. प्राणायाम जो आहे हा पद त्यांना काय होतं की मनाची वृत्ती उत्पन्न होत नाही. वृत्तीच उत्पन्न होत नाही. हळूहळू हळूहळू म्हणजे प्राणायामाची एकदा सवय लागली. सुरुवातीला एकदम नाही होत पण प्राणायाम जर त्या एका उपनिषदामध्ये असं म्हटलं मासेन जितेंद्रियो भवती असं म्हटलं. रोज जर 10 प्राणायाम केले तर एका महिन्यामध्ये जितेंद्रिय होतो. मन कंट्रोल मध्ये यायला लागतं. एका महिन्यात रोज 10 प्राणायाम. पण प्राणायामाच्या पद्धतीने झाले पाहिजेत ते प्राणायाम. नुसतं प्राण असं करून नाही उभं होणार. ते म्हणजे 2 काय 4 2 जे त्याचे जे मात्रा आहेत त्या पद्धतीने ते झालं पाहिजे. म्हणजे जेवढं तुम्ही घेतलं आहे त्याच्या दुप्पट त्याचं कुंभक झालं पाहिजे. पूरक रेचक आणि कुंभक. जे कुंभक आणि रेचक पूरक म्हणजे ओढणे प्राण घेणे. कुंभक म्हणजे स्थिर करणे आणि रेचक म्हणजे सोडणे. तर त्याच्यापेक्षा कमी वेळात सोडलं पाहिजे आहे की नाही असं ते आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही केलं तर त्यातही असं आहे की जर तुम्ही दत्त महात्म्य जर वाचलं असेल तर दत्त महात्म्यामध्ये प्राणायामाचे खूप प्रकार सांगितले. त्यात उत्तम मध्यम आणि आदम असे प्रकार करून त्यातला आदम प्राणायाम जर साधत असेल तर शरीर कापतं. शरीर कापायला लागलं असं काही सवय दिवसांनी तर ते आदम प्राणायाम झाला वगैरे. चांगला प्राणायाम होण्याची काही लक्षणं दिलीत त्यांनी असे मला आता आठवत नाही ते. पण अशा प्रकारे प्राणायाम. तर असा प्राणायाम मृत्यूच्या वेळेस करायचा. जो योगी ज्याला देह सोडायचा आहे तो काय करतो तर ते म्हणाले तो म्हणजे मनाच्या बाहेरच्या विषयांचा संपूर्ण नाश करून संबंधच तोडून टाकतो तो. चित्तवृत्ती निरोध हा जो शब्द आहे ना तोच अर्थ आहे. निरोध म्हणजे प्रतिबंध. चित्तवृत्ती उत्पन्न वृत्तीचा प्रतिबंध होतो. योग शब्दाचा अर्थच तो आहे. वस्तुतः योग मी त्या दिवशी व्याख्यानाचे सांगितलं होतं आणि खरोखर आश्चर्यकारक आहे की योग शब्दाचा अर्थ वस्तुतः योग म्हणजे जोडणे. योग शब्दाचा अर्थ काय जोडणे असा अर्थ आहे वस्तुतः. युज धातूचा अर्थ काय जोडणे. पण इथं तो अर्थ नाही. इथं तोडणे असा अर्थ आहे. इथं नेमका उलटा अर्थ आहे. म्हणजे चित्ताचा आणि विषयाचा संबंध तोडायचा आहे इथं. म्हणून आणि ते कसं जोडलं जातं तर प्राणायामानं होतं. ते प्राणायामानं काय होतं म्हणजे प्राणायामाच्या मनात प्राणायाम जे आहे ते बाह्यवायू आहे खरं वस्तुतः. बाह्यवायूच्या निरोधानं आतलं मन कसं हे होतं असं प्रश्न पडायला पाहिजे की नाही. एक आतलं वायू आत आहे मन आत आहे
प्राण तर बाहेरचा आहे, मग बाहेरच्या बाह्य वायूनं आतलं कसं होईल असा प्रश्न येऊ शकतो. त्याला उत्तर जे आहे ते त्याचं असं की ते वायू ही देवता जी आहे त्या देवतेशी त्याचा संबंध आहे, मनाचा अंतर्य, तर त्या दृष्टीने ते उत्तर देतात. म्हणून म्हणाले तरी मला या बाहेरीलीकडे म्हणजे बाहेरचे जे पदार्थ आहेत, यावयाची सावया सवय मोडे, जेवढे काही बाहेरचे पदार्थ येणार आहेत त्या सगळ्यांची सवय मोडली पाहिजे. ते हृदयाच्या डोईमुळे तैसे की ते सगळे हृदयामध्ये बुडून गेले पाहिजेत, म्हणजे त्यांची वृत्ती उत्पन्नच होता कामा नये त्या विषयांची. असं केलं पाहिजे, असं तो करतो किंवा केलं पाहिजे तो प्राण्या पाहिजे. आणि मग परी ते तरीच घडे जरी संयमाचे अखंडे सर्वद्वारी कबाडे कळाच म्हणजे केव्हा होऊ शकतं, जेव्हा इंद्रियांना निग्रहाची सवय असते. म्हणजे एका दिवसाचा खेळ नाहीये, मरायचंय तर मी आता लगेच उठतो आणि करतो असं होत नाही. त्याला आयुष्यभर हे करायला लागतं. योगाची जी गती आहे, योगच काय कुठलीही स्थिती जी आहे ती अभ्यासानं सिद्ध होते. योग्य वेळी तिचा उपयोग केव्हा होतो तर तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल तर. अभ्यास म्हणजे त्याची आवृत्ती ते पुन्हा पुन्हा, नाहीतर म्हणजे कितीही विद्या एखादी शिकलेली असली आणि तिचा अभ्यास जर नसेल तर ती योग्य वेळी कामाला येत नाही, येतच ते तिचं ते कौशल्य राहत नाही. म्हणून हे राजे लोक सुद्धा अधूनमधून आपण जे ऐकतो की ते शिकारीला जात होते, त्याचं कारणच ते युद्धकाळी शस्त्राभ्यास काही कामाचा नाही. रोज शस्त्राभ्यास झाला पाहिजे, म्हणजे मग युद्धामध्ये त्याचा उपयोग होतो. आधीच जर तुम्ही एकदा केव्हा लहानपणी शिकली युद्ध कला, त्याच्यात प्रावीण्य मिळवलं, सगळं झालं, पण त्याच्यानंतर मध्ये अर्धा वर्ष तलवारच चालवली नाही तर ते कौशल्य येत नाही, ते राहत नाही, ते कौशल्य सुटतं. म्हणून ते हे जसं सामान्य विद्येच्या बाबतीत आहे, इथं ब्रह्मविद्या आणि हे त्यामुळे याच्यासाठी सतत नेहमी हे करत गेलं पाहिजे. मग हळूहळू करून ज्यावेळेस ती वेळ येते त्यावेळेस असं होतं. मग जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळा सती, अखंड आणि मजबूत संयमाचे कवाडे जेव्हा लागतील तेव्हा हे उत्तम घडेल म्हणाले. संयमाचा कवाड लागला पाहिजे, म्हणजे संयम उत्तम तयार झाला पाहिजे, म्हणजे तुमच्या मनाची तुमच्या इंद्रियांना ती सवय असली पाहिजे, तेव्हा ते होतं. हे लक्षात ठेवा, एका दिवसात होत ना. म्हणून असं केलं तर ते होतं म्हणाले. तरी सहजे मन कोंडले हृदयचे असे लोगले, जसे करजनी मोडले परिवरून संडी, तर मग मात्र हृदय जे आहे आपलं ते तिथलं तिथं कोंडलं जातं. हृदयामध्ये सगळं कोंडलं जातं म्हणजे काय होतं, वृत्तीच उत्पन्न होत नाही, वृत्तीचा अंकुरही येत नाही. म्हणजे थोडं जरी पण इकडे तिकडे गेलं तर वृत्ती उत्पन्न होत असते, लक्षात ठेवा. ती प्रत्यक्ष होईल नाही तर अप्रत्यक्ष असेल, पण मनाचा विचार तुम्ही करताय, काहीतरी मनातले पदार्थ आठवत आहे तर स्मरणात्मक वृत्ती उत्पन्न होते. म्हणजे कुठली काही वृत्ती उत्पन्न होतेच ना, तर ती वृत्ती काही कामाची नाही. कोंडले गेले मन, ते असं मन एकदा कोंडलं की ते हृदयाची असेल उगले, ते हृदयामध्ये सहज स्थिर होतं आणि मग त्या ठिकाणी त्याचं ते स्थितीत व्यवस्थित होते, म्हणजे त्याला वृत्ती उत्पन्न होते. मग तैसे चित्त राहिल्या पांडवा, प्राणांचा प्रणवची करावा, मग अनुवृत्ती पंथ आणावा मूर्धनीवरी. मग प्राणातील जो प्रणव आहे, प्राणातील प्रणव कोणता, हा शब्द योगाचा आहे. प्राणातील प्रणव म्हटले त्यांनी. प्राण म्हणजे वायू झाला, पण प्राणातील प्रणव म्हणजे हंसा. अजपाजप ज्याला म्हणतात, अजपाजपामध्ये काय आहे, हम आणि सहा असं केली, हम होतं सहा असं, याला प्राणातला प्रणव म्हणतात. कळलं का, हम सहा. तर हे हमसा हे अजपाजप आहे. म्हणजे श्वास आपण किती घेतो दिवसातले, 21,600 श्वास आपण 24 तासामध्ये घेतो. तर इतका जप आपल्या त्या श्वासाबरोबर झाला पाहिजे, हम हमजा असा झाला पाहिजे. तो अजपाजप या शब्दाचा अर्थ काय, ज्याची गणती न करता केलेले जप. या शब्दाचा अर्थ काय, अजपाजप म्हणजे काय, जो तुम्ही जपला नाही, म्हणजे सहजपणे जपला गेलेला, बुद्धिपुरस्सर जपलेला नाही. श्वास तुम्ही जपता का, श्वासाची गणती करता का, श्वास बुद्धिपुरस्सर घेता का तुम्ही. श्वास जर बुद्धिपुरस्सर घेतला तुम्ही तर तुम्हाला मरावं लागते, हे लक्षात ठेवा, दुसरं काही उत्तर नाही. अटॅक आला ऑक्सिजन द्यावं लागते. बुद्धिपुरस्सर श्वास घ्यायचं म्हणजे मृत्यू आहे, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही बुद्धिपुरस्सर श्वास नाही घेत म्हणजे सामान्य जीवन आहे. तर जितकं सामान्यपणे श्वास तुम्ही घेता तितका सामान्यपणे हा हमसाचा जप चालत असतो योगाचा.
योगी जे लोक असतात त्यांचा हा जप एवढा चालत जातो, हमसा हमसा हमसा. श्वास घेतला जातो, सोडला जातो, घेतला की हम, सोडला की सा, हमसा हमसा. तर तो जो प्रणव आहे तो प्रणव म्हणाले तो तसे चित्त राहण्या प्राणांचा प्रणवोच्चित करावा, तो प्राणच याच्या स्वरूपात करावा. म्हणजे हमसा हमसा असा श्वासाचा वास येता का म्हणे, आवाज येता का म्हणजे हमसाचा आवाज स्वर झाला पाहिजे. आणि मग अनुवृत्ती पंथ आणावा मूर्तीवर. अनुवृत्ती पंथ म्हणजे आधार चक्राचा मार्ग. आधार चक्र जी कुंडलिनी आधार चक्राच्या ठिकाणी, तिथून ती पाठीमागे आणायची, तिथून ती अशी पाठीवर आणायची, मग तिथून ती आज्ञा चक्रात आणून मग ती मूर्धा चक्रामध्ये न्यायची. नाभिकोश, त्याच्यानंतर हृदयातला अनाहतनाथ, नंतर इथला आज्ञा चक्र आणि मग इथं मूर्धनी, अशी ती पाठीमागून घेऊन यायची. ती अशी ती आणायची, आणावी मूर्धनीवरी. मूर्धनीच्या तिथं तो प्राण आणायचा ओंकाराचा जप करत. आणि मग तिथं काय करायचं, तसे ओम हे स्मरो सरे. आणि तेथीची प्राणपुरे मग प्रणयांती उरे पूर्ण धनाचे. त्याच्यानंतर काय करायचं, नाही ते तर आकाश आहे, अजून मध्ये 2-3 ओळ्या नाही. ते तर आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जेव्हा मात्रा त्रय मावळे अर्धबिंबी. आणि तो प्राण तिथं आणून त्या हृदयाकाशामध्ये ठेवून त्या आकाशात तो मिळतो ना मिळतोय म्हणजे जाईपर्यंत, तोपर्यंत त्याला धारणेच्या बळावर त्याला धारण करायचं. आणि हे सगळी प्रक्रिया जी आहे ही फक्त ऐकण्यासारखी आहे, करता येत नाही आपल्याला. ही करायची कशी, ती योग्यांच्या द्वाराच आहे, बाकी बोललंय नुसतं. अ इ उ ह्याच्या 3 मात्रा आहेत. अ उम ओमच्या या 3ही मात्रा मावळायच्या आणि अर्ध मात्र ठेवायचं त्याला. चंद्रावत ते आपल्या संबंधासाठी अर्ध. जेव्हा मात्रात्रय मावळे अर्धबिंबी म्हणजे या 3ही मात्रांचा विलय करायचा. अ चा म मध्ये, उ मध्ये, उ चा म मध्ये आणि तिघांचंही अर्धबिंब म्हणजे तुरीय अवस्थेमध्ये. अ उ म हे जे आहेत ना, ह्या 3 अवस्थेचे प्रतीक आहेत. अ जे आहे ते विराट पुरुष, दुसऱ्या पद्धतीने बोलायचं झालं तर उ जे आहे ते हिरण्यगर्भ आणि म जे आहे ते ईश्वर. तर या तिघांचाही लय करायचा. याचा दुसरा अर्थ स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह या तिघांचाही लय करायचा. माझा त्या तिघांचा म्हणजे 3 मात्रांचं करायचं म्हणजे त्याचे अर्थ एवढे लांबले सगळे. यांचा लय करायचा आणि काय करायचं, जेव्हा मात्रात्रय मावळे अर्धबिंब फक्त ठेवायचं. तवेरी तो समीरू निराळिकीची स्तुरून. तेव्हा मग त्याच्यानंतर म्हणजे प्राण आणि प्रणव एक करायचे पहिल्यांदा. प्राण प्रणव एक करून त्यांच्यामध्ये एकता इतकी असली पाहिजे की त्यावेळेस त्यांच्यात वेगवेगळं अस्तित्व असतं गावाने. आणि अ लय करायचा अर्ध असते, मग समीरू वेगळी करू. कळलं का किती अवघड प्रक्रिया ही. तवावरी तो समीरू निराळिकीची स्तुरण. मग तो तिथून काढून द्यायचा त्या प्रणवातून. कोण, प्राण. आणि तो वेगळा स्थिर करायचा. आणि मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची विलसे. आणि मग तो आकाशात स्थिर करून त्या प्राणात ओंकाराच्या ठिकाणी आपली दृष्टी ठेवून द्यायची पूर्णपणे. असं जेव्हा कराल तेव्हा म्हणाले तसे ओम हे स्मरो स्मरे आणि तेथीच प्राण पुरे मग प्रणवांती उरे पूर्ण घन जे. मग काय होतं, तसं झालं म्हणजे प्रणवाचा अनुच्चार होत राहतो आणि तेथं प्राण स्थिर होतो. आणि मग प्रणवाची स्थिती अशी होती की नंतर प्रणवातीत होते. प्रणवाच्य होत 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 पुढं काय होतं, प्रणवातीत होत होतो. तेथेची मग प्रणवांती उरे म्हणजे प्रणवातीत होतो पूर्ण दर्जे. मग तो काय होतो, पूर्ण ब्रह्म होऊन जातो. प्रणव सुद्धा एक प्रकारे नाम आहे ना. नाम म्हणजे दृश्य जगताचाच भाग आहे तो, हे लक्षात ठेवा. नाम आणि रूप हे दृश्य जगताचाच भाग असल्यामुळे प्रणवातीत पण व्हावं लागतं. म्हणजे नुसत्या प्रणवावर लक्ष केंद्रित करून नाही चालत. म्हणून पूर्ण गणायची तो जे म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप ब्रह्म स्मरत साता. म्हणून परम जे आहे प्रणव जे आहे ते एकाक्षर ब्रह्मच म्हटले कारण ते माझं नाम आहे. हे काय म्हणजे काय, प्रणवैक नाम. प्रणव हे एकच नाम आहे माझं मुख्य. भगवंताचं नाम जे आहे प्रणव म्हणून. आणि हे कसं कुठं सांगितलंय तर याच्यामध्ये सांगितलं. हे सगळं खूप प्रणवाच्या उपासनेचा खूप विस्तार त्याच्यामध्ये आहे. मांडुक्योपनिषदात आणि प्रश्नोपनिषदात आहे. प्रश्नोपनिषदात या एकाच मात्रेवर लक्ष केंद्रित करून उपासना केली तर काय फळ मिळतं. एवढ्या एकाच मात्रेवर लक्ष केंद्रित करून उपासना केली तर काय फळ मिळतं. अशा प्रत्येकाचं एक एक सांगितलं त्यांनी. तिन्ही लोकांचं त्रिबीर लोकर जयंती वगैरे वगैरे सांगितलं.
जो माझे परमस्वरूप आहे स्मरत साता, तर तो माझे परमस्वरूप आहे म्हणाले. म्हणून यापरी तेजी देह हाते तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावण या परी ते आणि पावणे नाही. याप्रमाणे जे जो सोडतो तो कुठे जातो म्हणाले, त्रिशुद्धी म्हणजे त्रिवार सांगतो म्हणाले मी, माते पावतो तो मला मिळून प्राप्त. आता याच्या पुढं जया पावणे या परवते, ज्याला प्राप्त केल्यानंतर पुन्हा आणि पावणे नाही, पुन्हा काही मिळवायचं नाही राहत, शिल्लकच राहत नाही काही. आणि पावणे या परवते आणि पावणे नाही अशी स्थिती प्राप्त होते, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे योगी देह सोडत असताना असं होतं, म्हणजे ह्यांचं वर्णन असं आहे, अनेक योग्यांचं असं वर्णन आहे की ते देह सोडत असताना योगे नांदे तनुत्तेजा, ह्याच्यातले जे रघुवंशातले जे लोक आहेत ते बरेच, म्हणजे रामाचे जे पूर्वज आणि रामाच्या नंतरही बरेचसे कलियुगा लागेपर्यंत जेवढे काही रघुवंशातले लोक होते ना, हे सगळे लोक जे होते ते योगानं देह सोडत होते. तुम्हाला एकही राजा असा आजारी पडलाय आणि गेला असं नाही सापडणार. रामाच्या पूर्वजापैकी कोणी आजारी पडल्यान मेला, क्षयरोग झाला मेला, कॅन्सर झाला मेला, असं नाही सापडणार त्याला. का? कारण की ते त्यांची स्थितीच होती की योगे नांदे तनुत्तेजा. तर असे राजे लोक पूर्वी असं करत असत. पूर्वी राजे लोक फक्त वानप्रस्थाश्रम स्वीकारत असत. त्या संन्यासाश्रमाचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे, इतरांना नाही आहे. म्हणून राजे लोक फक्त वानप्रस्थाश्रम स्वीकारत असत आणि त्या पद्धतीने देह सोडत. म्हणजे योगामध्ये देह सोडण्याची प्रक्रिया. किंवा अलीकडच्या काळातलं जर जवळचं उदाहरण जर पाहिजे जर झालं तर प्रल्हाद महाराज सागर खेराडेकरांचे जे मोठे भाऊ होते बाबाजी म्हणून, बाबाजी पंडित, त्यांना बाबाजीच म्हणत असत. महाराजांचे मोठे भाऊ होते, ते महाराजांपेक्षा बरेच मोठे होते. तर ते ज्यावेळेस गेले तर त्यावेळेस असं सांगतात की ते महाराज काहीतरी 14 वर्षाचे होते. महाराजांपेक्षा ते बरेच मोठे होते, जवळपास 20 वर्षाचे महाराजांपेक्षा. म्हणजे ते गेले त्यावेळेस त्यांचं फार वय होतच आहे, ते 34-35 वर्षाचे होते, जास्त नाही, पण ते महाराजांच्या पेक्षा मोठे होते. तर ते जे होते ना ते जायच्या म्हणजे ते तब्येत प्लेग आला बघा त्या काळात. महाराजांचे ते दोघे भाऊ प्लेग मध्ये गेले. तर त्या प्लेगच्या काळामध्ये आधी त्यांचे वडील होते, वडिलांसमोरही गेले. तर ते जाण्याच्या आधी एक योगी आला होता त्यांना भेटायला. त्याच्याबरोबर काहीतरी ते बोलले. कुठून तो योगी आला आणि कुठं तो गेला यांना कोणाला काही कळलं नाही, फक्त तो योगी आला मात्र. त्याच्यावर ते काही बरंच काही चर्चा काहीतरी केली आणि मग नंतर त्यांनी सांगितलं माझा इथं देह, मला इथं आसन टाका. मग दरबारचं आसन वगैरे टाकून त्यांनी योग लावून ओटचा उच्चार करून त्यांनी देह सोडला असं म्हणतात. तर काय प्रक्रिया केली असेल त्यावेळेस, तर साधारणपणे अशा प्रकारची प्रक्रिया केलेली आहे की म्हणजे असा देह सोडणं. किंवा अलीकडच्या काळातलं अजून एक उदाहरण द्यायचं जर झालं तर दुसरं साखरे महाराज जे होते, दादा साखरे, दादा महाराज साखरे म्हणजे विनायक महाराज साखरे, म्हणजे आत्ताचे जे साखरे महाराज होते विनायक किसन महाराज, त्यांचे आजे गुरु हे काय ते हे महाराज जे आहेत ते त्यांच्याकडे ह्याच्यात गेले, ओटीत गेले. ते किसन महाराज जे आहेत ते ओटीत गेलेले आहेत, त्यांचे आजे गुरु. म्हणजे आजे गुरु जे साखरे होते विनायक महाराज, त्यांचं असं होतं की त्यांना त्यांच्या एका शिष्याने विचारलं की जीवनमुक्त देह कसा सोडतो. ते फिरायला निघाले होते बाहेर 4 वाजता. तर ते रस्त्याच्या कडेला बसले आणि असं सोडतो म्हणून गेले ती बसले तिथं आणि ते आता देह लावला आणि मग ओम स्मरण केलं आणि गेले ते, त्यांनी देह सोडला. तर ते म्हणजे योगी, म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ दुसरा हा पण आहे की योग्याला, म्हणजे मी त्या दिवशी सांगितलं नाही का, काळाचं वगैरे काही बदलून नाहीये. हे कोणाला सगळं अलीकडल्या माणसाला आहे, उत्तरायणात जाय, पूर्व दक्षिणायनात जाय वगैरे वगैरे, कोणाला अलीकडल्या माणसाला. जो खरा सिद्ध आहे ना त्याला त्या जागेच्या शुद्धीची गरज नाही. म्हणजे गाईच्या शेणानं सारवलं तरच तो शुद्ध होईल आणि मगच तो जाईल असंही नाही, काहीच नाही. किंवा गर्भासन पाहिजे असंही काही नाही. पण पवित्र पाणी वगैरे जितकं पवित्र असेल तितकं ते ठेवलं पाहिजे, म्हणून त्या दृष्टीने ते योगी लोक करतात. अशा पद्धतीने योगी जो आहे तो ओमचा उच्चार करत 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 देह सोडतो. पण उच्चार करत असताना इतर विषयांची व्यावृत्ती अपेक्षित आहे. इथं काय काय अपेक्षित आहे ते तुम्हाला मी सांगतोय. इतर विषयांची व्यावृत्ती एक अपेक्षित आहे. दुसरं म्हणजे सगळ्या जगाचा लय अपेक्षित आहे. त्रिमात्रेचा लय या शब्दाचा अर्थ सगळ्या जगाचा लय.
जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेचं लय म्हणजे त्रिमात्रेचं लय. याचा समष्टीच्या दृष्टीने अर्थ करता विराट, हिरण्यगर्भ, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हिरण्यगर्भ आणि ईश्वर या तिघांचा लय म्हणजे संपूर्ण जगताचा लय. म्हणजे विराट अ जे आहे ते उ मध्ये लीन करायचं, उ जे आहे ते म मध्ये लीन करायचं, म जे आहे ते अर्धबिंबामध्ये लीन करायचं. अशी प्रक्रिया कठोपनिषदामध्ये सांगितलेली. एक एक मात्रा एकेकामध्ये लीन करायची असतात. या सगळ्यांचा लय केलायचा. याचा अर्थ त्यावेळेस त्याच्या ठिकाणी जगत काही राहत नाही. त्याच्या पुरतं आपल्या पुरतं जगत चाललेलं आहे हे ठीक आहे, आपल्याला जगत चाललेलं दिसतं. तो मनुष्य ज्यावेळेस देह सोडतो त्यावेळेस, पण त्याच्या दृष्टीने विचार करता जगताचा पूर्ण तो काय करतो, लय करतो. जगताचा लय करतो या शब्दाचा अर्थ आपल्या शरीरात असलेले सगळे जे कला आहेत त्यांचा लय करतो. एक 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 सोडून देतो तो एक एक कला. म्हणजे पृथ्वीमध्ये, जलामध्ये, त्याच्यामध्ये आपण जे पंचभौतिक देह जो तयार झालेला आहे तो पंचभौतिक देह एक 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 एकामध्ये लीन होऊन जातो. आणि असा लीन केलेला गेलेला देह मग काय होतं, मूळ जे 17 तत्व आहेत, 17 तत्व असे पंचप्राणात लीन होतात, मूळ वायूमध्ये लीन होऊन जातात. म्हणजे जिथून तयार झाले ते आकाशाच्या रजोगुणापासून पंचप्राण तयार झाले ना, त्या रजोगुणामध्ये लीन होतात. म्हणजे जे ज्याच्यापासून लीन झालं, उत्पन्न झालं ते त्याच्यामध्ये लीन होतं. आणि मग सूक्ष्मदेह फुटतो. सूक्ष्मदेह फुटला की मग मनुष्य मुक्त होतो खरा. जोपर्यंत सूक्ष्मदेहाचं फुटणं नाही ना तोपर्यंत मुक्ती नाही. लक्षात ठेवा. हा देह किती वेळा जाईल, किती वेळा येईल. सूक्ष्मदेह हा एकच राहतो आणि तो कायम फिरतो. ज्या 84 लक्ष योनीमध्ये जो फिरणारा देह आहे तो कोणता आहे, लिंगदेह सूक्ष्मदेह आहे. लिंगदेह फुटला पाहिजे म्हणजे मुक्ती. लिंगदेह फुटतो म्हणजे काय होतं, तर ते लिंगदेहाचे 17 तत्व आहेत ते तत्व 17 आपल्या आपल्या मूळ तत्वामध्ये विलीन होतात. ती प्रक्रिया यांनी सांगितलेली. अवधूत